नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा जिल्हा आवृत्ती। सरळ सरळ भाग 68 मध्ये आपले स्वागत आहे। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण विरोधी मोर्चा हा आजच्या आपल्या सरळ सरळचा विषय आहे। हक की लड़ाई में जो पीछे रह गए, हक की लड़ाई में जो पीछे रह गए, उन्हें आगे बढ़ाना है। आरक्षण की ताकत से हर वंचित को सशक्त बनाना है। आरक्षण की ताकत से हर वंचित को सशक्त बनाना है। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरण हटाव आणि संविधान बचाव यासाठी आज 30 जून रोजी मुंबईत 59 अनुसूचित जातीचा जन आक्रोश महामोर्चा आयोजित केलेला आहे। आंबेडकरी चळवळीचे नेते भीमराव आंबेडकर तसेच आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री बबनराव घोलप हे प्रामुख्याने या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरण काय आहे, हे वर्गीकरण गरजेचे आहे का, या वर्गीकरणामुळे अनुसूचित जातीत इतर वर्गाचा काय फायदा होणार आहे किंवा काय तोटा होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासणे गरजेचे झाले आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण केले पाहिजे, मात्र हे लागू करावे की नाही हे राज्याचे अधिकार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिला आहे। तर महाराष्ट्र शासनाने याविषयी निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची एक सदस्यीय समिती तयार केली। सदर समितीने आपला अहवाल 16 मार्च 2026 रोजी सादर केला आहे। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन केली असून या अहवालावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे। विशेष म्हणजे हा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। दरम्यान अनुसूचित जातीतील 59 उपवर्गातील कोणत्या वर्गाचा फायदा मोठ्या प्रमाणात आजपर्यंतच्या आरक्षणात झाला आणि कोणता वर्ग उपेक्षित राहिला, याचा विचार करून हे उपवर्गीकरण उपेक्षित राहिलेल्या वर्गांना फायदेशीर ठरणारे आहे का, याबाबत मतमतांतर आहे। तर निर्णय देणाऱ्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई हे पण एक न्यायमूर्ती होते। न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हाताने सरकारने मुद्दामून हा निर्णय करून घेतला असे आरोप करणारा एक वर्ग आहे। आजपर्यंत आरक्षणाचा लाभ सर्वात जास्त बौद्ध समाजानेच घेतला व इतर उपवर्ग शोषित राहिला, तेव्हा हे वर्गीकरण इतर उपवर्गाच्या फायद्याचे ठरते असा मानणारा दुसरा वर्ग आहे। लाभ घेणाऱ्या प्रवर्गाची एकूण संख्या व टक्के याची आकडेवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, त्यामुळे हे उपवर्गीकरण करणे म्हणजे अनुसूचित जातीत फूट पाडणे आहे, तसेच न्यायोचित होणार नाही असे काही नेते सांगत आहे आणि त्यांनीच वर्गीकरण विरोधी चळवळ उभी केली आहे। विद्यमान भाजप सरकार हळूहळू आरक्षण काढून घेत आहे। आरक्षणातील विद्यार्थ्यांना आता खुल्या वर्गातून जाता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे, ही त्याची पहिली पायरी आहे असे सांगून उपवर्गीकरणाच्या विरोधात इतर उपवर्गांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होत आहे। वास्तविक संविधानानुसार आरक्षण लागू झाल्यानंतर देशातील फक्त 2-3 उपवर्गांनी प्रगती केली। शासकीय नोकरीमध्ये हेच प्रवर्ग मोठ्या प्रमाणात दिसतात, तर उपवर्गीकरण हे प्रगत झालेल्या प्रवर्गावर अन्याय करणारे आहे। या प्रवर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूळ मंत्रानुसार मेहनत केली, हा प्रवर्ग शिकला, तर आज या प्रवर्गाची काय चूक आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मातंग समाजाच्या उत्थानाचे कार्य सुद्धा होत आहे। अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून 13% आरक्षण मध्ये टक्के वाटप करून दिले तर सर्व प्रवर्गाचा विकास होईल, मात्र असेच होईल का हे पाहण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल। आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे, शैक्षणिक दृष्ट्या उभारलेले आणि राजकीय दृष्ट्या उभे झालेले प्रवर्ग सध्याचे आरक्षण वापरून घेत असल्याने अनुसूचित जमातीतील इतर प्रवर्ग विकसित होऊ शकले नाही, हा आरोप आकडेवारी देऊन समितीने स्पष्ट केलेला नाही। उलट उपवर्गीकरणाचे समर्थन करणाऱ्या मातंग समाजाच्या उत्थानासाठी लहुजी साळवे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे। शेवटी समाज विघटित न होता आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील सर्वच उपवर्गांना व्हावा। उपवर्गात श्रीमंत, गरीब
तसेच पुढारलेले व मागासलेले अशी दरी वाढणार नाही याची काळजी न्यायालय, सरकार आणि पुढारलेल्या प्रवर्गाने घेणे गरजेचे आहे, एवढे मात्र खरे. शेवटी या आशयाचा मला एक शेर आठवतो, सदियों से जो वंचित थे उनको अधिकार दिलाना है, सदियों से जो वंचित थे उनको अधिकार दिलाना है, आरक्षण की सीढ़ी से हर उपवर्ग में उजाला फैलाना है, आरक्षण की सीढ़ी से हर उपवर्ग में उजाला फैलाना है. नमस्कार.